नमस्कार. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा या कादंबरीवरून एक सिनेमा तयार केला गेला. हा सिनेमा तयार झाल्यापासून त्यामधील वेगवेगळ्या वादाच्या मुद्द्यावरून हा सिनेमा चर्चेत राहिला. पहिल्यांदा त्यामध्ये दाखवलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नृत्य सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच ते नृत्य कापून टाकावे लागले. त्यानंतर सिनेमा प्रदर्शित झाला. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात त्या सिनेमाने चांगला व्यवसाय केला. विकी कौशलच्या दमदार अभिनयाची खूप वाहवा झाली. औरंगजेबाच्या प्रभावी रोलमुळे अक्षय खन्नाने औरंगजेब अक्षरशः जिवंत केला. त्याची क्रूरता त्याने हुबेहूब साकारली. दुसरीकडे बरेच वादविवाद घडले. दिग्दर्शकांना शिर्केंच्या वंशजाची माफी मागावी लागली. दरम्यान 17 मार्च रोजी नागपूरमध्ये हिंसा भडकली. ही हिंसा भडकल्यानंतर छावा चित्रपट आणि नागपूरमधील दंगा यांचा संबंध आहे अशा चर्चा घडू लागल्या. मात्र छावा चित्रपट आणि नागपूरमधील दंगा या दोन्ही घटनांचा थेट संबंध आहे की नाही यावर मतभेद आहेत. काहींचं म्हणणं आहे की चित्रपटाने भावनिक उत्तेजना निर्माण केली, ज्याचा फायदा घेऊन काही गटांनी हिंसाचार भडकवला. दुसरीकडे काही लोकांचा असा दावा आहे की ही दंगल आधीपासून नियोजित होती आणि चित्रपटाशी जोडणे ही केवळ प्रसिद्धी किंवा राजकीय हेतूसाठी आहे. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार चित्रपटाने भावनिक पार्श्वभूमी तयार केली असली तरी दंगल घडवण्यामागे इतर सामाजिक आणि राजकीय कारणेही असू शकतात. नागपूरमधील ही हिंसा कशी भडकली हे आपण पाहूया. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नागपूरमध्ये 17 मार्च 2025 रोजी झालेला दंगा हा एका संवेदनशील मुद्द्यावरून सुरू झाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान त्यांनी औरंगजेबाचा पुतळा व हिरवे कापड जाळले. पण लोकांमध्ये कुराण जाळल्याच्या खोट्या अफवा पसरल्या. या अफवामुळे दोन समुदायामध्ये तणाव वाढला. संध्याकाळी महाल परिसरात जमावाने दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचाराला सुरुवात केली. पोलिसावरही हल्ले झाले. त्यामुळे परिस्थिती आणखीन चिघळली. या घटनेत अफवांचा प्रसार, धार्मिक भावनांचा अनादर आणि तत्काळ संवादाचा अभाव हे प्रमुख कारणे होती. या दंग्यामुळे नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक वाहने जाळली गेली, दुकाने उद्ध्वस्त झाली आणि 30हून अधिक लोक जखमी झाले, ज्यात पोलिसांचाही समावेश आहे. शहरात संचारबंदी लागू करावी लागली आणि अनेक भागात जमावबंदीचे आदेश देण्यात आले. सामाजिक तणाव वाढला आणि नागपूरची शांतताप्रिय शहर म्हणून असलेली ओळख धोक्यात आली. आर्थिक नुकसानासह स्थानिक लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या आणि व्यवसाय ठप्प झाले. या घटनेची राज्यातही चर्चा चालू झाली आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित झाला. काल 19 मार्च 2025 रोजी रात्री 8:30 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार नागपूरमधील दंगलीनंतरची सध्याची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. 17 मार्च 2025 रोजी रात्री महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. या घटनेत दगडफेक, जाळपोळ आणि हिंसक आंदोलन झाले, ज्यामध्ये 34 पोलीस जखमी झाले आणि काही वाहनांचे नुकसान झाले. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. सध्या शहरात कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि संचारबंदीही कायम आहे. विशेषतः महाल आणि आसपासच्या संवेदनशील भागात पोलिसांनी आतापर्यंत 51 संशयितांना अटक केली असून 5 FIR दाखल झाल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी सांगितले की परिस्थिती आता शांततापूर्ण आहे, परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन आणि गस्त वाढवण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत चिटणीस पार्क परिसरातही तपास सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दंगलीला सुनियोजित हल्ला संबोधून नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जखमी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आणि प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे निर्देश दिले. आता आपण औरंगजेबाच्या समाधीविषयी काही माहिती पाहू. ज्या औरंगजेबाच्या समाधीवरून हा सर्व गोंधळ चाललेला आहे त्या औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन छत्रपती शाहू महाराजांनी घेतले होते. औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 रोजी झाला आणि त्याला महाराष्ट्रातील खुलताबाद औरंगाबाद जिल्ह्यातले हे जे ठिकाण आहे
त्या ठिकाणी त्याचा गुरु शेख झैनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ दफन करण्यात आलं. ऐतिहासिक संदर्भानुसार शाहू महाराजांनी 1714 साली औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. ही भेट त्यांनी औरंगजेबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि कदाचित शांततेचा संदेश म्हणून दिली असावी, कारण त्या काळात मराठा आणि मुघल यांच्यातील संघर्षानंतर शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठांचे साम्राज्य संघटित होत होते, तर मुघल साम्राज्य अंतर्गत गोंधळामुळे कमकुवत होत होते. शाहू महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते आणि त्यांनी ही भेट नंगे पायाने केल्याचा उल्लेखही काही संदर्भात आढळतो, जे त्यांच्या नम्रतेचे आणि शांततेच्या इच्छेचे प्रतीक मानले जाते. तथापि या घटनेचे ऐतिहासिक पुरावे मर्यादित आहेत आणि काही इतिहासकार यावर मतभेद व्यक्त करतात. तरीही उपलब्ध माहितीनुसार शाहू महाराज हे एकमेव छत्रपती आहेत ज्यांनी औरंगजेबाच्या समाधीचे किंवा कबरीचे दर्शन घेतले. त्या काळात छत्रपतींना वाटलं असतं तर त्यांनी ती कबर त्याच वेळी उद्ध्वस्त केली असती, पण मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून औरंगजेबाची समाधी त्यांनी उद्ध्वस्त केली नाही. आता राहतो औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केल्याने महाराष्ट्राचा विकास होईल का हा प्रश्न. औरंगजेबाची कबर जी खुलताबादमध्ये आहे ही एक ऐतिहासिक वस्तू आहे आणि तिला भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. ती उद्ध्वस्त करण्याचा विकासाशी थेट संबंध आहे की नाही हा एक जटिल प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहावं लागेल. महाराष्ट्राचा विकास हा प्रामुख्याने पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग, रोजगार निर्मिती आणि शासनाच्या धोरणावर अवलंबून आहे. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केल्याने या गोष्टीवर प्रत्यक्ष परिणाम होईल असा कोणताही ठोस पुरावा नाही. उलट असा निर्णय घेतल्यास कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोख्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळं विकासाला अडथळा येण्याची शक्यता आहे. काही लोकांचं असं मत आहे की अशा ऐतिहासिक प्रतीकामुळे राजकीय ध्रुवीकरण होतं, जे विकासाच्या प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतं. पण हे मत व्यक्तिनिष्ठ आहे आणि त्याला आकडेवारीचा आधार नाही. मन सुन्न होऊन महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी अजून किती कबरी उद्ध्वस्त कराव्या लागतील, अजून किती दंगली होतील असा प्रश्न मनात येतो. विकास हा कबरी उद्ध्वस्त करण्यावर अवलंबून नाही, तर राज्याच्या संसाधनाचा योग्य वापर, गुंतवणूक आणि लोकांच्या सहभागावर अवलंबून आहे. एका अर्थाने कबरी हा शब्द जर आपण प्रतीक म्हणून घेतला तर जुन्या आणि अडथळा ठरणाऱ्या व्यवस्था किंवा विचारसरणी बदलण्याची गरज असू शकते, पण प्रत्यक्ष कबरी उद्ध्वस्त करणं हा विकासाचा मार्ग नाही. संवाद आणि परस्पर समजूतदारपणा हे दंगे टाळण्याचे सर्वात मोठे हत्यार आहे. जर नागपूरमध्ये हे आंदोलनानंतर तात्काळ संवाद झाला असता आणि अफवावर विश्वास ठेवण्याऐवजी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न झाला असता तर ही हिंसा टाळता आली असती. स्थानिक नेते, पोलीस आणि समुदायांनी एकत्र येऊन अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतता समित्या स्थापन करणे हा एक उपाय असू शकतो. उदाहरणार्थ, जर प्रत्येक मोहल्ल्यात अशी समिती असती तर अशी अफवा पसरण्याआधीच सत्य समोर आणू शकली असती आणि नागपूरची शांतता अबाधित राहिली असती. महाराष्ट्राने गेल्या काही दशकात मुंबईसारख्या आर्थिक केंद्रामुळे, पुणे नाशिक सारख्या औद्योगिक हबमुळे आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती केली आहे. विकासाला चालना देण्यासाठी कबरीपेक्षा रस्ते, पूल, शाळा आणि कारखाने बांधणे अधिक महत्त्वाचे ठरेल असं तुम्हाला वाटत नाही का? तुमचं या विषयावर काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.